नमस्कार. ग्रंथालय निर्मित साहित्याच्या पारावर या कार्यक्रमाच्या 13व्या भागामध्ये मी किरण येले आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि या उपक्रमास आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो. साहित्याच्या पारावर आज आले आहेत महाराष्ट्रातील 2 महत्त्वाचे कवी. पूर्वार्धात असतील कवी सौमित्र, जे त्यांच्या बाऊल या कविता संग्रहाविषयी आपल्याशी संवाद साधतील आणि या कविता संग्रहावर वाचक म्हणून प्रतिक्रिया नोंदवणार आहेत आजच्या घडीचे महत्त्वाचे कथाकार आणि अनुवादक निखिलेश चित्रे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कवी दासू वैद्य त्यांच्या मेळा या ललित बंधाविषयी आपल्याशी हितगुज साधणार आहेत आणि या मेळा ललित बंधावर वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया नोंदवणार आहेत आजच्या घडीच्या महत्त्वाच्या कवयित्री जयश्री हरी जोशी. तर कार्यक्रमाचा पूर्वार्ध कवी सौमित्र यांचा बाऊल हा कविता संग्रह. कवी सौमित्र म्हणजेच मराठीतील सुपरिचित अभिनेते किशोर कदम, ज्यांचं काम आपण फॅन्ट्रीपासून नटरंगपर्यंत पाहिलेलं आहे आणि हिंदी चित्रपटातील समरपासून इस रात की सुबह नहीं इथपर्यंत आपण त्यांचं काम पाहिलेलं आहे, आपल्याला ते आवडलेलं आहे. कवी सौमित्र म्हणून त्यांचा आणि तरी मी हा संग्रह आपण वाचलेला आहे, अभ्यासलेला आहे आणि जो अनेक समीक्षकांनी त्याला पसंतीची पोच दिलेली आहे. एका प्रदीर्घ कालखंडानंतर त्यांचा बाऊल हा कविता संग्रह वेगळेपण घेऊन आलेला आहे आणि म्हणून तो आजच्या घडीचा महत्त्वाचा कविता संग्रह ठरतो. या कवितेतील जाणीवांविषयी, निर्मिती प्रेरणांविषयी आज ते भाष्य करतील. मी त्यांना निमंत्रित करतो आणि त्यांच्यानंतर मी निमंत्रित करतो निखिलेश चित्रे यांना की त्यांनी वाचक म्हणून त्यांची प्रतिक्रिया नोंदवावी. जवळजवळ 15-16 वर्षापूर्वी माझा पहिला कविता संग्रह आणि तरीही मी प्रसिद्ध झाला, पॉप्युलर प्रकाशनतर्फे. त्या कविता संग्रहाच्या 4 आवृत्त्या संपल्या आणि आता सध्या 5वी आवृत्ती बाजारात आहे. कविता संग्रहाला बक्षीस मिळावी म्हणून कविता कोणीच लिहित नसतो, प्रामाणिक कवी लिहित नसतो. पहिला कविता संग्रह एवढा यशस्वी झाल्यानंतर दर वर्षी एक कविता संग्रहाचा रतीब मी पाडू शकलो असतो. पण मला आणि तरीही नंतर कवितेकडे पाहण्याची दृष्टी थोडीशी वेगळी माझी झाली आपोआप. कारण जगत असताना अनेक कवी नवीन भेटत होते, वाचायला मिळत होते, हिंदीमधले, भारतीय भाषांमधले, परकीय भाषांमधले. आणि कवितेमध्ये कवितेतलं कवितापण म्हणजे काय तर जगण्याच्या जितक्याच जवळ जाणारं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न कराल तितकी कविता ही कवितेपर्यंत पोहोचते असं कुठेतरी वाटायला लागलं. आणि म्हणून तो शोध जो चालला होता तो जवळजवळ 15-16 वर्ष होता. बाऊल या कविता संग्रहामधल्या ज्या कविता आहेत त्या माझ्या जगण्याच्या खूप जवळ जाणाऱ्या कविता आहेत. माझं जगणं जवळून पकडण्याचा केलेला तो प्रामाणिक प्रयत्न आहे. बाऊल म्हणजे कवितेचा वेगळा रस्ता चालण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. जगण्यासाठी मी जे काही करतो, जी पुस्तकं वाचनात येतात, सिनेमे पाहण्यात येतात, नाटक, सहकलावंत, समाज, राजकारण, जग, कला, हे जे काही मी माझ्या जगण्यामध्ये सामावून गेलेलं आहे त्याच्या जवळ जाण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि म्हणूनच बाऊलमधली कविता आणि तरीही मी पेक्षा जरा वेगळी आहे असं मला वाटतं. काही कवी वर्षानुवर्ष तीच गाणी, तोच रोमॅन्टिसिझम, तोच पाऊस, त्याच पाकळ्या, तीच फुलं, तोच सुगंध, तीच प्रेयसी, तीच बायको, त्याच विषयांवर वर्षानुवर्ष लिहित असतात. मला तसं लिहावं असं वाटलं नाही. जाणीवपूर्वक मी थांबवलं स्वतःला आणि म्हणूनच बाऊलमध्ये थोडासा वेगळा प्रयत्न झालेला आहे असं मला वाटतं. आता बाऊल म्हणजे नक्की काय
हे सांगण्यासाठी मी कविता संग्रहाच्या सुरुवातीला एक छोटंसं निवेदन लिहिलं, ते तुम्हाला वाचून दाखवतो. बाऊल हा झेन, सुफी आणि हिंदू संत परंपरांचं मिश्रण असणारा बंगालमधला एक पंथ अथवा लोक म्हणूयात. हजारो वर्षापूर्वींची ही परंपरा आहे. वाऱ्यानं बहकलेला, मॅड अफेक्टेड बाय द विंड असे हे एकतारे घेऊन फिरणारे, सतत रस्त्यावर असणारे, एका गावात, एका शहरात, एका घरात, एका झाडाखाली, एका रात्री पलीकडे कधीही न थांबणारे, उत्स्फूर्त जगण्यावर विश्वास असणारे. आपण जर उत्स्फूर्तपणे जगलो नाही तर आपण आपल्यातल्या खऱ्या, नितळ आणि सहज माणसापर्यंत पोहोचू शकणार नाही, ही धारणा असणारे. प्रेम त्यांच्या जगण्याचा मूळ पाया असतो. एखाद्या गोष्टीशी, एखाद्या व्यक्तीशी, शहराशी, वस्तूशी अटॅच्ड असूनही तुम्ही अनअटॅच्ड असू शकता. त्या व्यक्तीत, त्या जागेत, वेळेत असूनही नसू शकता. बी इन द वर्ल्ड बट डोंट बी ऑफ इट, हे त्यांचं जगण्याचं ब्रीद वाक्य. जे जे वाट्याला येईल ते सर्व त्यांना हवं असतं, स्वीकार असतो. सुख, दुःख, आनंद, वेदना, हसू, आसू, ऊन, सावली, पाऊस, थंडी, आशा, निराशा, शरीर सुख, मैथून, जे जे अंगावर येईल, वाटेवर भेटेल ते झेलत, सहज पेलत, जगण्याचं गाणं गात चालत राहणं, हे बाऊलत्व घेऊन जगणारी मंडळी खरोखरच मॅड असतात. आणि म्हणूनच या लोकांना, दॅट्स वाय दीज पीपल आर कॉल्ड मॅड पीपल. सगळ्या कलावंतांमध्ये हे बाऊलत्व कमी जास्त प्रमाणात असतंच असं मला वाटतं. कारण कुठल्याही कलावंताला एका जागी, एका घरात, एका गावात, एका शहरात खूप वेळ थांबावंसं वाटत नाही. कसली तरी अस्वस्थता त्याला सतत दूर जाणारे रस्ते पाहत राहते आणि एक दिवस त्याच्या नकळत तो अनोळखी शहर, अनोळखी गाव, अनोळखी रस्ता चालताना स्वतःलाच सापडतो. मला व्यक्तिशः अनोळखी शहरातल्या, अनोळखी रस्त्यावरून, हॉटेल्समधल्या एकटेपणाच्या डोहात डुंबत राहायला खूप आवडतं. पण काही दिवसांनी त्या एकटेपणाची सुद्धा भीती वाटायला लागते. पण तोपर्यंत भरकटत जाणं, यातच अस्वस्थतेची साल खरचटून रक्तबंबाळ होते आणि पुन्हा वळावं लागतं हॉस्पिटलप्रमाणे त्याच शहराकडे, त्याच गावाकडे, त्याच घराकडे, जिथे काहीतरी उपचार सापडतील असं वाटत राहतं. खरचटलेली साल त्वचेशी सलगी करत खपलू लागताना पुन्हा बाहेरचा रस्ता खुणावू लागतो. खरं तर तो बाहेरचा नसतोच, आतला असतो. मग पुन्हा बाहेर पडून आतल्या रस्त्यावर पावलं चालू लागतात. बाहेरचं दिसत राहतं, आतलं चालत राहतं. पण उपाय दोन्हीकडे नसतो, फक्त चालणं आणि रस्ता. हे भागध्येय घेऊन जगणाऱ्या सर्व बाऊल कलावंतांसाठी माझं हे बाऊल पुस्तक सादर अर्पण. बाऊलमध्ये 3 दीर्घ कविता आहेत. त्याच्यातली पहिली दीर्घ कविता आहे बाऊल, जी जवळजवळ 20-25 पानांची आहे. त्याच्यातले काही तुकडे मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की बाऊल म्हणजे नक्की काय. बाऊल. गावातला शेवटचा जागा माणूस नुकताच झोपी गेलेला असेल तेव्हा निघावं. गावातला शेवटचा जागा माणूस नुकताच झोपी गेलेला असेल तेव्हा निघावं. निघताना मूर्ख असावं, तर्क शोधू नये. साखर झोपेतच सोडावं गाव, शहर, वाटेतलं. थांबू नये एकाच गावात, शहरात, गावात. थांबू नये एकाच शहरात, गावात. कधीच राहू नये एका रात्री पलीकडे. हा एकच प्रहर आहे वाट्याला आलेला, हे लक्षात ठेवावं. झोपताना जाग असू द्यावी उशाला. रस्त्यावर आलं की रस्तेच पाय कुरवाळतात, हात पसरतात, दिशा दाखवतात, चल म्हणतात. चालू लागावं, बोलू लागावं, गाऊ लागावं. आपल्याच चालीत चालण्याचं गाणं गात गात रस्ता होऊन जावं. हा एक पहिला तुकडा होता. या
कविता मला असं नेहमीच वाटत आलेलं आहे की आपलं हे जगणं विखंडित असतं. मी आताच कुठलं तरी पुस्तक वाचत होतो. हा गुरुजीएफ नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला, त्यातलं फिलॉसॉफर होऊन गेला, त्याचं पुस्तक वाचत होतो. तर तो असं म्हणतो की एका माणसामध्ये 100 मी असतात. म्हणजे श्याम मनोहरांचं पुस्तक 100 मी तुम्ही वाचलं असेल की एकाच व्यक्तीमध्ये अनेक आयडेंटिटीज असतात. तसं या पुस्तकांमध्ये वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळ्या विषयांवरचे पाडलेले भाग आहेत. त्याच्यामध्ये सामाजिक कविता, राजकीय कविता, कलेबद्दलच्या कविता, शूटिंगबद्दलच्या कविता, नाटकाबद्दलच्या कविता, अशा वेगवेगळ्या कविता आहेत. त्याच्यापैकी कवितेबद्दलच्या कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यातली कविता ही एक मला तुम्हाला वाचून दाखवायला आवडेल. किती धडपड चालली आहे तिची बाहेर पडण्याची, किती धडपड चालली आहे तिची बाहेर पडण्याची. दिशा दिशात प्रयत्न करते, पुन्हा भिंतीवर आपटते, पडते, उठते, वारंवार उडते, फिरून धडकते, जखमी होऊन विव्हळते, आर्त होते, पुन्हा उठते. रक्तबंबाळ झाली, थकली, हरली, हातबल झाली तरी भरारी मारून तरंगते, अकस्मात कोसळते, थांबते, पुनश्च उठते, उठण्याचा प्रयत्न करते. बिचारी कविता, बिचारी कविता शब्दांतून आत आली, शब्दातूनच बाहेर जावं लागेल एवढंही कळत नाही तिला. किती किती धडपड चालली तिची बाहेर पडण्याची. कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांच्या बाऊल या कविता संग्रहाविषयी बोलताना आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की त्यांचा पहिला कविता संग्रह आणि तरीही मी आणि बाऊल यात 17 वर्षांचं प्रदीर्घ अंतर आहे. आणि हे अंतर नुसतं कालाचं अंतर नसून या 2 कविता संग्रहांमधल्या कवितांची जातकुळी, त्या कवितांचं व्यक्तिमत्व, कवीची संवेदनशीलता, त्याची भाषिक क्षमता, या सर्वातच एक अतिशय प्रदीर्घ असं अंतर पडलेलं आपल्याला दिसतं. हे अंतर केवळ फरकात्मक नाही, तर या अंतरामध्ये आपल्याला कवीच्या कवितेचा अत्यंत ठाम आणि निश्चित असा विकास झालेला दिसतो. उदाहरणादाखल या संग्रहातली बाऊल ही कविता जर आपण घेतली, शीर्षक कविता, तर आपल्या असं लक्षात येतं की या कवितेत कवीने एका अनामिक निवेदकाच्या आधारे वाचकाला एका अतिशय वेगळ्या स्वप्नवास्तवाच्या सरहद्दीवरच्या अशा वातावरणात नेलेला आहे. या वातावरणात नेताना कवी रोमॅन्टिसिझमच्या पलीकडे जाऊन त्या वास्तवाचे अत्यंत विविध अलक्षित असे कंगोरे वाचकाच्या निदर्शनाला आणून देतो. आणि या वास्तवाचं जटिल, बहुमुखी आणि साध्या बौद्धिक आकलनाच्या कक्षेपलीकडचं रूप वाचकाला जाणवतं. या दृष्टीने पाहता मला ही हिंदीतल्या ज्या काही गाजलेल्या दीर्घ कविता आहेत, म्हणजे गजानन माधव मुक्तिबोधांची अंधेरे में, किंवा चांद का मुंह टेढ़ा है, किंवा चंद्रकांत देवतालेंची भूखंड तपरा आहे, यासारख्या ज्या कविता आहेत त्या तोडीची बाऊल ही कविता वाटते. बाऊल या कविता संग्रहातल्या काही कविता एकीकडे अंतर्मुख, आत्ममग्न, आत वळलेल्या आहेत. त्यात बाऊलसारखी कविता आहे, किंवा एकांतसारखी कविता आहे, किंवा त्यांच्या पुस्तकांविषयीच्या काही कविता असतील. तर दुसरीकडे बाऊलमधल्या कविता या बहिर्मुख आहेत, म्हणजे त्यात काळा रंगसारखी कविता आहे, किंवा राष्ट्रगीतसारखी कविता. या कविता अवतीभोवती असलेल्या वास्तवाच्या व्यामिश्रतेला, त्या वास्तवाच्या दाहकतेला अत्यंत नेमक्या, संवेदनशील आणि लवचिक अशा भाषेत दिलेली प्रतिक्रिया आहे. हे मला या संग्रहाचं अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य वाटतं. दुसरीकडे बाऊलमध्ये आंघोळ किंवा बाथरूम यासारख्या काही कविता आहेत की ज्या वास्तवाच्या निखळ असण्यासमोरच प्रश्नचिन्ह उभं करतात. तर बाऊलमधल्या कविता या अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारचे निवेदक वापरणाऱ्या, अत्यंत वेगळ्या प्रकारचं नाट्य असणाऱ्या अशा आहेत. पण तरीही त्या कुठेही आक्रस्ताळ्या, कंठाळ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढोबळ होत नाहीत. बाऊल हा कविता संग्रह म्हणूनच मला समकालीन मराठी कवितेतला एक महत्त्वाचा दस्तऐवज वाटतो. धन्यवाद कवी सौमित्र. आणि यानंतर आपण वळत आहोत साहित्याच्या पारावर या कार्यक्रमाच्या 13व्या भागातील उत्तरार्धाकडे.
या भागात असणार आहेत कवी दासू वैद्य, परंतु ते इथे लेखक म्हणून येत आहेत. मेळा हा त्यांचा पहिला ललित बंध. बालकवितांपासून अगदी मालिकांच्या शीर्षक गीतापर्यंत लिहिणारे कवी दासू वैद्य लेख लिहू लागले आणि लोकांच्या पसंतीस ते उतरू लागले. अनेक मान्यवरांनी त्यांना पोचपावती दिली आणि हा आजचा मेळा हा ललित बंध सादर झाला. मी कवी दासू वैद्य यांना निमंत्रित करतो, विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मेळा या ललित बंधातील निर्मिती प्रक्रियांविषयी, प्रेरणांविषयी आमच्याशी हितगुज साधावा. आणि त्यानंतर मी विनंती करेन कवयित्री जयश्री हरी जोशी यांना की त्यांनी वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया नोंदवावी. नमस्कार. आपल्याला आज ज्या मेळा या ललित लेख संग्रहाविषयी बघायचं आहे किंवा मेळा हा कसा जमून आला किंवा जुळून आला हे बघताना मला 2015 साली मी जे लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये एक यमक आणि गमक नावाचं सदर लिहिलं होतं आणि ते मोठं वाचकप्रिय झालं होतं किंवा खूप चांगले प्रतिसाद मला आले होते. तर वर्षभर लिहिलेल्या या सदरातले लेख, इतर काही ललित लेख म्हणजे जे काही महाराष्ट्र टाइम्स किंवा अनुभव मासिकामध्ये आलेले, इतर विशेषांकात आलेले असे सगळे लेख एकत्र करून हा मेळा तयार झालेला आहे आणि हा मेळा पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. मेळाच का, त्याचं शीर्षक मेळाच का, तर मेळा म्हणजे तिथे अनेक गोष्टी एकत्र येत असतात. तसं या ललित लेख संग्रहामध्ये अनेक विषय, अनेक अनुभव यांची सरमिसळ झालेली आहे किंवा त्यांचा मेळा भरलेला आहे, म्हणून हा मेळा आहे. ललित लेखनामध्ये अनुभवाचं चैतन्य फार महत्त्वाचं असतं. हे अनुभवाचं चैतन्य लेखक किती चांगल्या पद्धतीनं, किती सहजपणे, किती आत्मीयतेने, किती लालित्यपूर्ण पद्धतीनं वाचकापर्यंत पोहोचवतो, त्याच्यावर त्या ललित लेखाचं काय म्हणता येईल पोहोचणं किंवा यश अवलंबून असतं. असं एक उत्तम ललित लेखांची परंपरा मराठीमध्ये आहे. मराठीमध्ये साधारणतः असं जर बघितलं तर काही माझे आवडते ललित लेखक असं जरी आपण म्हणालो तरी काही नावं आपल्याला घेता येतील की उदाहरणार्थ श्रीनिवास विनायक कुलकर्णी असतील, विजय तेंडुलकर असतील, मारुती चित्तमपल्ली असतील, महेश एलकुंचवार, व्यंकटेश माडगुळकर, अनिल अवचट, सुधीर रसाळ, विजय पाडळकर अशी काही आपल्याला नावं घेता येतील की ज्यांनी हे मराठी ललित लेखन समृद्ध केलेलं आहे असं म्हणता येईल. हे ललित लेख मी लिहित होतो आणि वेळोवेळी त्याला जो मला प्रतिसाद मिळत होता तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. अनेकांनी फोनवर किंवा मेलवर, मेसेजवर मला या लेखनासंदर्भात अनेक प्रतिक्रिया येत होत्या. त्यामध्ये काही प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या होत्या, त्या मला उभारी देणाऱ्या होत्या, विश्वास देणाऱ्या होत्या. कारण गद्य लेखनात तसा मी फार नवा होतो आणि प्रतिक्रिया यायला लागल्या वेगवेगळ्या. उदाहरणार्थ आमचे मित्र, काही उदाहरणच सांगायची वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रियांच्या बाबतीत, तर आमचे रंगकर्मी मित्र अतुल पेठे असतील, नाटककार अजित दळवे असतील किंवा सतीश आळेकर सर असतील किंवा ज्येष्ठ लेखिका रागिनी पुंडलिक असतील किंवा कादंबरीकार रमेश इंगळे उतरातकर, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, चित्रकार सुभाष अवचट ज्यांनी या मेळा या ललित लेख संग्रहाचं सुंदर असं मुखपृष्ठ केलं आहे. तर ह्या सगळ्यांकडनं वेगवेगळ्या त्याच्यातल्या वैशिष्ट्य मला नमूद करणाऱ्या काही प्रतिक्रिया येत होत्या आणि सगळ्यात एक प्रतिक्रिया अशी आली, असा मेल मला आला, तो होता महेश एलकुंचवारांचा. आणि त्यांनी 2-3 ओळीच मला लिहिल्या होत्या की तुझं मी लेखन वाचतो आणि मला ते आवडतं आहे. आता एलकुंचवारांनी जर अशी प्रतिक्रिया दिली तर मला एक लक्षात आलं, आपण जे काही गद्य लेखन करतो आहोत, ललित लेखन करतो आहोत, ते पोहोचतंय बऱ्यापैकी
असं माझ्या लक्षात आलं. मी जे या ललित लेखनासाठी हा मेळा सगळा जुळून आणण्याकरता जे विषय गोळा करत होतो, लिहित होतो, तर ते स्वाभाविक मला जे टोचतं, जे डाचतं किंवा खूप दिवसाचं माझ्या मनात घर करून आहे, ते माझं गाव असेल, अंगण असेल, विहीर असेल, शेत असेल किंवा शिक्षणाच्या काळातलं विद्यापीठ असेल किंवा म्हणजे ते खूपच नॉस्टॅल्जिक किंवा भूतकाळातच रमणारं असं नाही, ते पुन्हा शहरात आलं, महानगरात आलं, ते जागतिकीकरणात आलं, ते मॉलमध्ये आलं आणि या सगळ्या गोष्टी मी या ललित लेखनामध्ये पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये 2 पत्र आहेत. ती पत्र म्हणजे एक पत्र याच्यातलं लिहिलेलं आहे ते मी तमिळ लेखक मुरुगन नावाचा, पेरुमल मुरुगन नावाचा लेखक आहे, ज्यांनी स्वतःचा मृत्यू घोषित केला होता, त्याला मी पत्र लिहिलं. त्यांचा माझा प्रत्यक्ष काही फार असा ओळख नव्हती, संबंध नव्हता, पण मला असं वाटलं एक लेखक स्वतःचा मृत्यू जिवंतपणे घोषित करतोय, त्याला आपण लेखक म्हणून पत्र लिहायला पाहिजे. ते एक मोठं पत्र या ललित लेख संग्रहात. आणि दुसरं पत्र विजय तेंडुलकरांना लिहिलेलं आहे मी. विजय तेंडुलकरांचे आणि माझा वैयक्तिक स्नेह होता. तेंडुलकरांनी मुंबईमधल्या 3-4 शाळांमध्ये स्वतः माझ्या बालकवितांचं प्रगट वाचनं केली होती आणि त्याच्यामुळं स्वाभाविक त्यांना मी पत्र लिहिलं आहे, पण ते गेल्यानंतर लिहिलं आहे. अर्थात ते त्यांना मिळालं नाही, पण मी लिहून मात्र मोकळा झालो. या ललित लेख संग्रहात अजून कुठला काय आहे, तर अजून असे काही विषय आहेत की ज्या विषयांची कविता होऊ शकली नाही, म्हणजे कविता न झालेले विषयसुद्धा यामध्ये आलेले आहेत. त्याचं एक उदाहरण सांगतो मी छोटंसं, की साधारणतः एक 7-8 वर्षापूर्वी माझी मुलगी, छोटी मुलगी जेव्हा 4-5 वर्षाची होती, तेव्हा तिला मी एकदा आमच्या विद्यापीठामध्ये आमराई दाखवायसाठी म्हणून घेऊन गेलो. आणि आमराई दाखवताना ती सगळ्या शेतामध्ये पळत होती आंब्याच्या झाडाखाली आणि तिला कुठल्या तरी झाडाखाली छान आंबे सापडले. एक आंबा तिने उचलून आणला, पिकलेला होता, छान पाडाचा आंबा, पिकलेला आंबा होता. आणि तिने मला सांगितलं की बाबा मी हे खाऊ शकते का? मी म्हणलं हो. तर ती म्हणे चाकू कुठं आहे इथे? मी म्हणलं इथे शेतात चाकू नसतो, तो माचून खायचा असतो. तिला मी तो आंबा माचून दिला आणि मग ती खायला लागली. त्याच्या फ्रॉकवर पडला. मी म्हणलं काय नाही, खराब होऊ देत फ्रॉक, तो आंबा खा मस्त, मग आपण नंतर बघू. आणि तिने आंबा मन लावून आंबा खाल्ला. मला उत्सुकता की हिला कसा लागला असेल एवढा ताजा आंबा. मग मी तिला विचारलं की बेटा आंबा कसा आहे हा, कसा लागतो आंबा? तर तिनं जे मला उत्तर दिलं या प्रश्नाचं, ते उत्तर ऐकल्यावर माझ्या सगळं तुम्हाला पण धक्का बसलाच पाहिजे. मी तिला विचारलं बेटा आंबा कसा लागतो? ती म्हणाली बाबा हा आंबा फ्रुटीसारखा लागतो. आंबा जर फ्रुटीसारखा लागत असेल तर मला सांगा आंब्याच्या झाडाचं किती मोठा अपमान आहे. पण त्यात तिची चूक नाही आहे. आधी आपण तिला फ्रुटी प्यायला दिली, नंतर आंबा दाखवलाय. आणि मला एक बरं वाटलं, त्यावेळी त्या क्षणी त्या आंब्याच्या झाडाला मराठी येत नव्हतं, नाहीतर हे मुलीचं वाक्य ऐकून ते आंब्याचं झाड उन्मळून पडलं असतं. ही जी एक आपल्या पिढीची गत करून टाकली आपण, असे काही विषय त्या ललित लेख संग्रहामध्ये आलेले आहेत. दुसरी एक गोष्ट, या ललित लेख संग्रहामध्ये जी नाट्यात्मकता आहे, ती नाट्यात्मकता जास्त आमच्या अभिजित झुंजारराव या नाटककार मित्रांनी हेरली आणि त्यांनी त्याचा एक सुंदर नाट्याविष्कार केला. 70 मिनिटाचा दीर्घांकन त्याचे तो प्रयोग पण करतोय, याची पण मला नोंद करावी वाटते. असं हे पुस्तक माझ्या मनातल्या सगळ्या भावभावना या पुस्तकामध्ये उतरलेल्या आहेत. माझ्या या सगळ्या भावनांचा एक गोपाळकाला, या अनुभवांचा, या विचारांचा किंवा या घटनांचा, मला भेटलेल्या माणसांचा, व्यक्तिचित्रांचा हा सगळा गोपाळकाला आम्ही वाचकांच्या हवाली केलेला आहे, जसा तुमच्याही हवाली केलेला आहे. मी मनपूर्वक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं तुम्ही नक्की वाचून मनपूर्वक मला याच्याबद्दल कळवाल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. 753 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा. दासू वैद्य यांचं मेळा हे पुस्तक. मी जयश्री हरी जोशी आपल्या सर्वांना अभिवादन करते. ह्या लेखमालिकेत प्रचंड प्रगल्भता आहे बरं का, आणि याला चिंतनाची डूब आहे, प्रादेशिकतेचा सौम्य स्पर्श आहे, यात सांस्कृतिक संदर्भांची रेलचेल आहे आणि परंपरेची चैतन्य चित्र आहेत. खरं तर ही स्फुरणं आहेत माझ्या लेखी. वेगवेगळ्या टप्प्यावरची स्मरणं आहेत, आठवांची रूपं आहेत. यात काही कवितांचे अंश उद्धृत केलेले आहेत, यात व्यक्तिचित्रण आहे, यात पत्रलेखन आहे. G.A. कुलकर्णी यांनी इस्किलारमध्ये उल्लेख केला होता ॲनी व्हिओलाचा.
ॲनिव्हिओला हा एक असा क्षण, जादुई क्षण, ज्यावेळी द्राक्षरसाचं वारुणीत रूपांतर होतं. या सर्व लेखांमध्ये मला असे काही जादुई क्षण आढळले ॲनिव्हिओला. तर माझे ॲनिव्हिओला कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते. आता ऋतुमती स्त्रीचं वर्णन करताना चंदनाचं अंग इथपर्यंत मी त्या सौंदर्याची अनुभूती घेत होते आणि अचानक माझ्यावर येऊन आदळला शब्द जाळभाज. स्त्रीच्या यातनांचे, वेदनांचे, युगानुयुगांचे डोंगर स्वतः रिचवणारा हा एक संपृक्त शब्द आहे. त्याच्यानंतर मरणगंध. वणव्यात एका झाडाने दुसऱ्या झाडाला पेटवत जावं तसं एका मरणगंधाने चिरविरहाचे अनेक क्षण जागे होतात. हे किती खरं आहे. मग मी वाचली ती न पाठवलेली पत्र. त्यात पेरुमल मुरुगन यांना पाठवलेल्या पत्रात एक लाल कोवळी पालवी तुम्हाला दिसते. ती कदाचित आशेची ध्वजा असेल किंवा विजय तेंडुलकरांना विचारलेला प्रश्न असेल की आमचे मणके हे लोकप्रियतेच्या तालावर ठेका धरतात, तर असंख्य जिव्हांनी फुतकारणारा हा सर्प आम्ही हाताळायचा कसा. अत्यंत सुंदर शब्दप्रयोग तुम्हाला सांगते. म्हणजे दृश्य पण आहे, ध्वनी पण आहे आणि शब्दकळा. की वसतिगृहातली मुलं शहर कुरतडायला बाहेर पडायची. संध्याकाळी कुणाच्या तरी आत आभाळ भरून यायचं. मनात नाही, कुणाच्या तरी आत आभाळ भरून यायचं आणि डफ वाजायचा. तर मनातल्या घराविषयी बोलताना तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनात एक घर असतं. त्याला ती लांबलचक, लांबसडक, उघड खांबी ओसरी असते. त्या उत्कट क्षणांचं चांदणं घेऊनच आपण आयुष्यातल्या उन्हातनं वाटचाल करत असतो. पण ह्यात एक वाक्य त्यांनी असं वापरलंय, सायंकाळी गुलमाक्षाच्या झाडाला फुलं लखाटून जायची. हा काय शब्द आहे. लखाटूनमध्ये तो लख्खपणा आहे. ते संध्याकाळच्या किंचित काजळोल्या काळोखात ते लखलखणारं झाड आहे आणि लक्ष लक्ष फुलांनी लगडलेलं आहे. ते मला प्रचंड आवडलेला आहे तो शब्द. तर एकूणच दासूच्या लेखनावर त्याची स्वतःची अशी वळणदार स्वाक्षरी आहे. त्याचं म्हणजे शब्दांचे सोहळे साजरे करण्यासाठी त्यांनी हे लिहिलेलं नाहीये, तर अवडंबर नाही, अत्यंत जातीवंत जिव्हाळ्याने त्यांनी हे लिहिलेलं आहे. पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला 4 कोरी पानं आहेत. ध्यानस्थ आणि पांढरी शुभ्र. डोक्यात सैरभैर संदर्भ आहेत. तुडुंब भरलेल्या विहिरीच्या काठावर तुम्ही उभे आहात आणि त्यावेळी तुम्हाला दासुवैद्य नावाचा सुहृद सांगतो, आतल्या अंधारातून बाहेर पडा, स्वतःला निरखा, स्वतःच्या कंदिलाची काच स्वतः साफ करून जगाकडे पाहण्याची वेळ आता आलेली आहे. धन्यवाद दासू आणि जयश्री हरी जोशी. रसिक हो, साहित्याच्या पारावर कार्यक्रमाचा 13वा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हास जरूर कळवा. आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला कळवा. आमचे फोन नंबर आणि ईमेल पत्ते तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा आपण भेटूया. महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या कवी, कथाकार, कादंबरीकारांसह. धन्यवाद.